नमस्कार मित्रांनो. मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी माझ्या नवीन अक्करबोट्या या कादंबरीच्या भागाचा व्हिडिओ बनवत असतो. आपण आतापर्यंत 46 भाग पाहिलेले आहेत. आज 47वा भाग पाहायचा आहे. 46व्या भागामध्ये आपण असं पाहिलं होतं की रत्ना सायकलने शाळेत जायला निघाली आणि पुढून अक्करबोट्या राजू कार चालवत आला. त्याने तिला थांबवले आणि तिच्या हाती काही कागद देऊन म्हणाला की या कागदावरून जर तुम्ही सरपंचपदी निवडून आल्या किंवा तुम्ही सरपंच झाल्या तरीसुद्धा मी असं सिद्ध करू शकतो की तुम्हाला 3 मुलं आहेत. आणि एवढंच नाही तर त्यानं तिला आणखी वेगळी धमकीसुद्धा दिली की याचा उपयोग मी आणखी नंतरही कशासाठी तरी करीन. अर्थात त्याला हे म्हणायचं होतं की तुम्ही म्हणजे रत्नाने वंदनाच्या विरोधात उभं राहू नये. पण त्याच्या गोष्टी काही रत्नानं मान्य केल्या नाही आणि रत्ना सरळ सायकल घेऊन पुढे निघून आली. आता तिच्या मनामध्ये प्रश्न असा पडला की अक्करबोट्या राजूनं हे जे कागद दिले त्याचं म्हणणं की तिला जे पहिलं मूल झालं होतं वाशिमच्या बायाच्या दवाखान्यामध्ये, रेनॉल्ड्स दवाखान्यामध्ये, ते जिवंत आहे. आता वास्तविक त्या काळात वंदनानं तिला सांगितलं होतं की बाळांत झाल्या झाल्या ते बाळ मरण पावलं आणि ते मरण पावल्यामुळे मग त्याची विल्हेवाट लावून टाकली आणि ते तिला खरंही वाटलं. आणि आता हा अक्करबोट्या राजू म्हणतो की ते बाळ जिवंत आहे. तर हे कसं? अर्थात हे वंदनाला विचारल्याशिवाय यातलं काय खरं काय खोटं हे आपल्याला कळणार नाही हे तिच्या लक्षात आलं. आणि मग शाळेकडे रस्त्यानं जाताना सुद्धा डोक्यात तोच विचार, शाळेत गेल्यावरही तोच विचार. तो दिवस खरं म्हणजे तिला अतिशय जळ गेला. कधी 5 वाजतात आणि कधी शाळा बंद करून आपण गावाकडे जातो असं तिला झालं होतं. कोणत्याच कामात मन लागत नव्हतं. हेडमास्तरांनी एखादी गोष्ट सांगितली ती दुसरीच गोष्ट करत होती. हेडमास्तरही तिला म्हणाले की काय रत्नाबाई आज काय तब्येत बरोबर नाही वाटते. तेव्हा ती हसून काहीतरी नाही सर नाही सर नाही सर असं म्हणत होती. पण काहीतरी बिघडलं हे काळे सरांच्याही लक्षात आलेलं होतं. आणि शेवटी शाळा सुटली. बकारामला तिनं सांगितलं की भाऊ आजच्या दिवस तुम्ही सगळं करा, हे राहिलेलं मला जरा गावाकडं अर्जंट जायचं आहे. बकारामही म्हणला की जा काय हरकत नाही. आणि तिनं सायकल उचलली आणि ती गावाकडे आली. इतक्या झपाट्यानं आली ती. वास्तविक इतक्या झपाट्याने ती तिच्या गावाच्या फाट्यावरून गावाकडे कल्ल्यावर कधीच सायकल जोरात हाणत नाही. कारण त्या रोडनं सायकल जोरात हाणणं म्हणजे एकतर ती सायकल अंगावर घेऊन पडणं, हातपाय मोडून घेणं वगैरे वगैरे. पण त्या दिवशी तिला त्याचं काहीही भान नव्हतं. कधी गावात जातो, कधी वंदनाची भेट घेतो. असं झाल्यानं ती जीवाची पर्वा न करता सायकल चालवत होती आणि ती सायकल चालवत आलीही, गावात आली. त्या दिवशी खरं म्हणजे मारुतीच्या पाराच्या अलीकडेच ती म्हणजे नेहमी उतरायची सायकलवरून आणि सायकल लोटत आणायची. पण त्या दिवशी तिनं मारुतीच्या पारापर्यंत सायकल चालवत आणली आणि मग तिथं उतरली. तेही उतरली नसते पण मारुतीच्या पारावर 4-2 माणसं बसलेले होते, म्हातारे माणसं होते. काय होते की या माणसांच्या समोरून जर समजा आपण सायकल चालवत गेलो तर मग ही माणसं बोलतात. आपल्याला म्हणणार नाही कोणी पण माघारी म्हणतील की अरे जयाजीची सून कशी लयच उद्धट झाली, नोकरीला लागली तर.
असा काही बोल येऊ नये म्हणून मग ती खाली उतरली आणि सायकल लोटत चालली. लोटण्याचा वेगही आज जास्त होता. एरवी ती फारशी वेगानं सायकल लोटत जात नसायची. पण आज जास्त वेगानं चाललेली होती. आणि जसं वंदनाचं घर जवळ येत होतं, तसं तिचं मनही उचल खात होतं. मनात तिनं ठरवलं होतं की वंदनाच्या दारीच सायकल उभी करायची आणि तिला विचारायचं आणि मग आपण घराकडे जायचं. पण वंदनाचं घर बंद होतं. अर्थात हे तिच्या आधीही लक्षात आलं नाही. वास्तविक लक्ष द्यायसारखी काही विशेष गोष्ट नव्हती. वंदना शेतात जायची आणि शेतात जाणाऱ्या बायका ह्या फार उशिरा दिवस मावळता घरी येतात. हे तिला माहिती होतं. पण आज तिच्या मनाची जी उत्सुकता होती ती वेगळी होती. नाईलाजानं ती घराकडे गेली. दार उघडलं आणि हातपाय धुतले. कॉटवर निपचित पडून राहिली. काही केलं नाही. चहा केला नाही, पाणी पिलं नाही, काय नाही. काही इच्छाच नव्हती तिची खरं म्हणजे आज काही करण्याची. पडून राहिली. पण मग मनात एक होतं की वंदना, अर्थात वंदना जात होती तिच्या दारातूनच जात होती घराकडं, वावरातून आली तर. म्हणून मग वंदना आपल्याला दिसली पाहिजे याच्यासाठी मग ती कॉटवरची उठली आणि खुर्चीत बसली. अर्थात खुर्ची अशा पद्धतीनं होती की दारातून समोरून रस्त्यावरून कोण जाते हे खुर्चीत बसून दिसत होतं. आणि मग वाट पाहिली. आता दिवसही काय लवकर माळवणार आहे का हिच्यासाठी? दिवसही हळूहळू मावळत गेला. आणि बायका, माणसं वावरातून परत यायला लागले. तशी एक बाई जात होती, 2 बायका जात होत्या, कधी काही घोळक्यानं बायका जात होत्या, माणसंही जात होते, पण वंदना त्यात नव्हती. आणि काही वेळानं वंदना आणि आणखी एक बाई रस्त्यानं जाताना तिनं पाहिलं. वंदनाला तिच्या घरापर्यंत पोहोचू द्यावं, दार उघडू द्यावं, तिला हातपाय धुवू द्यावे, तिला चहा पिऊ द्यावा वगैरे वगैरे असा तिच्या डोक्यात काही विचारच आला नाही. तिला घाई झाली होती वंदनाला ते सगळं विचारायचे. पण तरी तिनं धीर धरला की नाही, तिला घरी जाऊ देऊ, तिचं घर उघडू देऊ. भलेही तिनं हातपाय नाही धुतले, पाहू आपण काय करायचं. आणि थोड्या वेळानं तिनं दाराला कडी लावली आणि वंदनाच्या घराकडे निघाली. अर्थात वंदनानं घराचं दार उघडून ती पाठीमागं आवारात हातपाय धुवायला गेली होती, जेव्हा रत्नानं तिला हाक मारली. अर्थात काय हाक मारली? तिनं काही बाई म्हटलं नाही, घरात हाका असं म्हटलं. बाई म्हणायचं तिच्या जीवावर येऊ लागलं. कारण आता गोविंदाच्या आणि सोनूच्या लग्नाच्या पासून, म्हणजे त्याच्या आधीपासून त्यांचा जो कार्यक्रम कुंकवाचा वगैरे झाला होता, त्या कार्यक्रमापासून वंदनाचं तिचं बोलणं बंद होतं. समोरासमोर जरी आल्या तरी वंदना बाजूनं जात होती आणि ही आपली निघून जात होती. त्यामुळे आता तिला बाई कशाला म्हणायचं. तिनं आवाज दिला आणि आवारातूनही आवाज आला, कोण इकड्या? आली हातपाय धुवायली. आणि मग वंदना आली. तोपर्यंत रत्नाने तिच्या दारात पाय टाकला नाही, म्हणजे घरात पाय टाकला नाही, दारातच उभी राहिली. वंदनाने तिला पाहिलं आणि ती म्हणली, ये, मला माहित होतं तू येणार म्हणून. रत्ना आत जात म्हणली, हो, तुम्ही कांड्या करता माझ्या विरोधात, कारस्थानं करता, आणि मग मला तुमच्याकडे यायच लागते. नाही येऊ तर काय करू? वंदना म्हणली, पाय तुझ्या विरोधात काहीही कारस्थान नव्हतं, आधीही नव्हतं.
आणि आपण बोलायलो नाही तेव्हापासूनही नाही, काहीच नाही. मला माहिती आहे की काल अक्करबोट्या राजूनं कागद काढून आणले. किंवा त्या पहिल्या लेकराचे जन्माचे नगर परिषदमधून आणि त्यानं दवाखान्यातूनही तसा कागद काढून आणला. रात्रीच त्यानं आणून दाखवलं तुम्हाला. मधातच रत्नानं विचारलं, पण मग त्याला हे कसं माहीत की असं असं माझं त्या बाळाचं झालं होतं? तर ती म्हणे, अगं मी सांगितलं ना त्याला. तो माझा मामभाऊ आहे ना. मग हेच तुमचं कारस्थान आहे. हे तुमचं कारस्थान. तुम्हाला काय गरज होती सांगायची त्याला? अगं सांगितलं, आता नाही सांगितलं. मी मागं सांगितलं. सहज बोलता बोलता ती गोष्ट माझ्या तोंडातून गेली. तर मग त्यानं ते ध्यानात ठेवलं आणि आता हे तू महाविरोधात काहून उभी राहिली? म्हणून तुला धमकी द्यायसाठी ते कागद त्यानं आणले. आता मला सांगा की मला तुमच्या विरोधात उभं राहायचं असेल तर मी राहीन. त्याच्या धमकीला मी भिणारी कोण आणि तो मला धमकावणारा कोण? हे हे मले हे वादाचा विषय मला सांगू नको तू. तुला काय करायचं ते तू करू शकतस. तुला मोकळी करायची. पण आणखी मग तुम्ही काही करसाल ना. मला हे सांगा की ते लेकरू मग कसं जिवंत आहे हे तुम्ही कसं काय मला सांगितलं नाही त्यावेळेस? मला कसं सांगितलं की तुम्ही ते मेलं म्हणून? अगं त्या कारस्थानात माझा एकटीचा हात नाही. रत्ना, त्यावेळेस मामाजी पण सोबत होते. आम्ही दोघं जण दवाखान्यात होतो हे तुला माहिती आहे. मामाजीनं आणि मी दोघांना विचार असा केला की "फुई, तुझ्या त्या पोटात गर्भ राहिला तेव्हापासून त्याला जेव्हा कळलं की तुझ्या पोटात गर्भ आहे तेव्हापासून त्याचा त्या गर्भाला विरोध होता. आणि तो गर्भ पाड." असं त्यानं मला सांगितलं, "तू काही देतील आहे, पण ते गर्भ पाड." पण मी ते केलं नाही. आणि मग तो गर्भ पडावा म्हणून तुले त्यानं मग कसा-कसा वावरात घरी त्रास दिला, हेही तुला माहीत आहे. तरी तू त्या बाळाला जन्म दिलास. पण त्यानं तुला जेव्हा आम्ही घेऊन आलो होतो दवाखान्यात, त्यानं धमकी दिली होती, की "हिला घेऊन जा या रांडलं. ही घरात घेईन मी, पण ती तिचं किडूक घरात घेणार नाही. एक तर मी राहीन या घरात, नाहीतर ती किडूक राहील." आता त्याच्यावर आम्हाला काहीतरी तोडगा काढणं आवश्यक होतं. म्हणून मग मी आणि मामाजीनं असा विचार केला, की रत्नालाही तकलीफ झाली न पाहिजेत, घरात ताणही वाढला न पाहिजेत आणि बाळही सुरक्षित राहायला पाहिजेत. भले आता ते रत्नाबरोबर राहणार नाही, घरी येणार नाही, तिला पाहता येणार नाही, तिला पासता येणार नाही. पण त्याच्या भाग्यावर आपण ते सोडून देऊ. आणि मग आम्ही डॉक्टरची भेट घेतली त्याच दवाखान्यात. त्या डॉक्टरांना ही परिस्थिती समजावून सांगितली. तर त्यांनी सांगितलं, "काही हरकत नाही. आमच्याकडे अशी व्यवस्था आहे. नको असलेलं बाळ आम्ही दत्तक घेतो आणि त्याला आम्ही आमच्या वरच्या याच्याकडे अनाथाश्रमाकडे पाठवतो आणि मग ते त्याला लहानाचं मोठं करतात आणि कोणाला तरी दत्तक देतात." आम्ही सगळी चौकशी केली, की बाळाला काही त्रास होणार नाही ना? तर त्या डॉक्टरनं सांगितलं, "काही काही होणार नाही. बाळाला तुमच्या काहीच होणार नाही." आणि म्हणून मग आम्ही दोघं तयार झालो. अर्थात तुझी सही पाहिजे होती त्या फॉर्मवर. पण त्याच्या जागी मी सही केली. कारण नेमकी त्यावेळेस मामाजी काही आत यायला तयार नव्हते. त्याला हे पाहवलं जात नव्हतं, तुझा कात वगैरे, वगैरे. आणि त्याच्यामुळे ते बाहेर थांबलेले होते. म्हणून मी सगळं ते केलं आणि सह्या केल्या त्या कागदावर आणि ते बाळ त्याला देऊन टाकलं. मग आता रत्नानं विचारलं, की "आता काय करायचं मग? आता त्या कागदाचं काय करायचं?" "आता ते तू ठरव. तुला जे वाटेल ते ठरव. तुला वाटलं की त्या कागदाचा त्यानं वापर करू नये, तर तू महाविरोधात उभी राहू नको. आणि तू जर बिनधास्त असशील, की त्या कागदाचा तू काही वापर कर. मी उभी राहीन, राहीन म्हणजे राहीन. तर तू मोकळी आहेस."
क्षणभर रत्नानं विचार केला. बोलली काहीच नाही आणि ती परत माघारी फिरली आणि घराकडे निघाली. पण मन तिचं आता मात्र आतून खळबळून आलं होतं की काय करावं. या अक्करबोट्या राजानं आपल्यापुढं केवढा पेच उभा केलेला आहे. अर्थात आपल्याला या राजकारणाचं काही देणं घेणं नाही, आपल्याला उभं राहायचं नाही. पण त्यानं धमकी वेगळी दिली ना, की याचा वापर मी आणखी पुन्हा दुसऱ्या गोष्टीसाठी करेन. म्हणजे तो आपली नोकरी घालवायला बसतो का काय, असं वाटू लागलं तिला. आणि ती मग त्या परिस्थितीमध्ये घराकडे निघाली. पण तिचं मन अतिशय उदास झालं होतं. त्या काही त्या काळात गोष्टी घडल्या, त्या तशा घडल्या, त्या फक्त सासूमुळं, धाकामुळं तिच्या. ती सासू तर उलथून गेलीच, पण आताही 20-25 वर्षानंतर हा ताप तिच्या जीवाला लागलेला होता. यातून कशी सुटका होईल देव जाणे. मित्रांनो, या भागाला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आभारी आहेच.